दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास देगलूर तालुक्यातील मनसकरगा येथील प्लॉटवर कचरा टाकण्याच्या कारणामुळे 2 कुटुंबांमध्ये जबर हाणामारी झाली असून यामध्ये विटाने व लाटण्याने मारहाण करण्यात आली। या मारहाणीत संगीताबाई राजेश सांगडे यांना डोक्यावर हातावर जबर दुखापत झाली असून त्यांना देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे। संगीताबाई राजेश सांगडे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन देगलूर येथे 6 जणांवर गुन्हा नोंदवून यांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी अशी या पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे। सांगडे माझ्या घरी येऊन बाजूचं प्लॉट घेतलं, तुझं घेतो म्हणून स्वतः कचरा टाकून टोपलं ठेवून विटा घेऊन आमच्या घराला डायरेक्ट मारहाण केली। मारहाण केल्यापरी इकडं रस्त्याने घरात जाऊन ऑटोमॅटिक बसले फोडून घेऊन इथं आले साहेब। इथं आम्ही भाऊ घेऊन आले ना दवाखान्याला, रस्त्यात आडले, परत दवाखान्यामध्ये 2-3 वेळेस आडून आम्हाला बार धमकी दिली, केस केली की बघा काय केलं। बाथरूमला गेलो, तो आल्यावर बाई पलाटाचं पलाटाला नाही, मला काय करायचं आहे, पहिला तुम्ही म्हणतो बाबा देराला म्हणतो कशाला बाबा नको बसा, तुम्ही त्याला कुणाला सांगणार होतं साहेब तुझा काटा काढते आम्ही, तू आणि त्यानं चोपारनं बोत काय ते तुझा आणि त्याचा काटा काढले की इथं सगळं आम्हाला आमच्या घरी होते। म्हणले की साहेब आले पाया बिन ते 2 चौघं आले की आता इटा घरी येऊन आपल्याच चुलीवर बसले, इटा खाली आपल्याच भीतीचे, आणि आता इटाचे उठच्या साहेब काढले, मी बेहोश पडलो। आता त्याच्यानंतर मला काय समजा लागेल, आता मला त्याच्यानंतर आता काय मला माहिती नाही। त्यानं मी धरायला गेलो तर म्हणजे हाताला हाणलाय त्यानं। कशानं मारलंय? चाकून हाणला। कुठं लागले? हाताला लागले, थोडं लागलंय। आता मी हात झडकिलो त्याच्यामुळे कातर त्यात लागले थोडं। कोण होतं मारणार? मिल्या होता, मिल्या। पूर्ण नाव तुला माहिती आहे? हां पूर्ण मिलिंद सांगडे। आम्ही भावाच्या घरी आलत्या, जयंतीच्या सणाला आल्यानंतर आम्ही भावाचे भांडणामध्ये मारून घेणार का म्हणल्या ना, आम्हाला मारहाण केलेत सगळे, 3 लेकी बी पडलेत, सुनाई पडलेत, आणि ते मोठं पोरगं छोटं पोरगं सगळे मिळून मारलेत। फेंडरीला सुद्धा मार आहे, पाठीत सुद्धा मार आहे। बाई माणसाला असं मारायची पद्धत होय का? आम्ही परदेशी लेकर आहो, म्हणजे भावाला लई मारहाण केले कोणी, तर आम्ही मदत केल्या तर आम्हाला सुद्धा बेसूट केले।